शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। ओबीसी आरक्षण वाचवायचे असल्यास खोट्या खाडाखोड करून केलेल्या कुणबी नोंदी रद्द करायलाच हव्या। त्या रद्द होण्याचं चित्र आज तरी कुठे दिसत नाहीत। नेतृत्वांनी पक्षाचे मफलर फेकून दिले पाहिजे। सामान्यांनी नेतृत्वास जिथे मिळेल तिथे मराठा समाजास कुणबी नोंदीतून केल्या गेलेल्या इंडस्ट्रीबाबत जाब विचारला पाहिजे। पक्षाची चादर पांघरून मतासाठी आल्यास ओबीसीतूनचे दिलेले दाखले रद्द करून या। ओबीसी बांधवांनी हा लढा कुणा एकाचा नाही। माझं या लढ्यातील योगदान, माझं या कुटुंबातील एकाचेच मत मराठा आणि प्रस्थापित वर्गातील उमेदवारास देणार नाही। जो ओबीसी आरक्षणाचा मारक ठरला तो यापुढे काही केले तरी सभागृहात जाता कामा नये। कुणबी नोंदीतून 80% मराठा समाजास ओबीसीत आणले। मंगेश ससानी, प्रकाश अण्णा शेंडगे यांनी त्या विरोधात याचिका फेटाळली जावी असे राज्य सरकार वतीने निवेदन दिले। सरकारचे खायचे दात ओळखा। बीजेपी, काँग्रेस दोन्ही सेना व दोन्ही राष्ट्रवादी ओबीसी आरक्षण संपविण्याच्या प्रश्नावर एकमत आहेत। त्यांना तुम्हाला संपवायचे। तुम्ही संपण्या अगोदर त्यांचे राजकीय अस्तित्व आपल्या ओबीसी मतांमुळे संपवायला हवे। माझा नेता माझा पक्ष म्हणून त्यांचे सोबत राहिला तर आपल्या विवेकशून्यतेमुळे, आपल्या तात्पुरत्या फायद्यामुळे, स्वतःपुरते बघण्याच्या वृत्तीमुळे, आपल्या आरक्षणाबाबत अज्ञानीपणामुळे, अगदी बेजबाबदारपणामुळे पुढील पिढीची गुलामी ओढवून घेणार हे नक्की। पुढील पिढीस गुलामी येऊ द्यायची नसेल तर येते 2.5 महिने तुमच्या हातात आहेत। एकाही ओबीसी बांधवानं, अगदी मायक्रो ओबीसी बांधवानं आपलं मत केवळ ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी प्रामाणिक कार्य करणाऱ्या ओबीसी बांधवास द्यावे। सभागृहात तुमच्या मताशिवाय कुणीही जाऊ शकत नाही। मतरूपी दूध पाजलेल्यांनी आरक्षण रूपी डंका मारला, त्यावर औषध ओबीसींचे मत ओबीसीलाच। माननीय प्रकाश अण्णा शेंडगे आणि सहकारी 2 वर्ष सातत्याने यावर आपले वर्चस्व सर्वस्व पणास लावून लढत आहेत। प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, ॲडव्होकेट मंगेश ससानी यांनी प्राणांकित उपोषण करून थोडं थोपविलं आहे। सत्तेत असूनही छगन भुजबळ साहेब, गोपीचंद पडळकर आणि काही प्रयास करत आहेत। या सर्वांनी मिळून कुणबी नोंदी रद्द करून दिलेले दाखले थांबवावेत। नाही झाले तर सामान्य ओबीसींनी ओबीसी पक्षाच्या छताखाली येऊन 60% मताच्या जोरावर सत्ता स्थापन करून सत्तेच्या जोरावर जसे अन्यायी आदेश काढले ते सर्व अन्यायी आदेश सत्तेच्या जोरावरच रद्द करू।